नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वायरसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. रायगडाच्या पवित्र भूमीवर दरवर्षी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यात आपल्या पोवाड्यांनी, शाहिरी गाण्याने आणि दमदार आवाजाने शिवचरित्र गाजवणारे छत्रपती संभाजीनगरचे सुपुत्र शाहीर अजिंक्य लिंगायत यांना सलग 5 वर्षे या सोहळ्यात शाहीर म्हणून मानाचे निमंत्रण मिळते. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी. अजिंक्य दादा, तुमचं रेडिओ देवगिरीवर मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. जय शिवराय सर्वांना. दादा, आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. जय शिवराय. मी छत्रपती संभाजीनगरचा एक शाहीर आहे आणि शाहिरी आणि लोककलामध्ये मी कार्यरत आहे. माझी 3री पिढी आहे शाहिरीमधली. अरे वा. आणि एका शाळेवर बोधी प्राथमिक विद्यालयामध्ये मी एक सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिवाय इथे गरवारे कम्युनिटी सेंटर इथे लोककला अध्यासन केंद्र आम्ही स्थापन केलेलं आहे. अरे वा. त्या अध्यासन केंद्राचं मी विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. आणि राज्यव्यापी आमची एक संस्था आहे, मंच आहे, शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच. तर याचा मी सचिव आहे. अरे वा. आणि या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये लोकसंस्कृतीचं जतन, संवर्धन आणि प्रशिक्षण हेतूने मी काम करतो. आणि एक छोटासा लोककला अभ्यासक आणि एक लोककला समन्वयक, अभ्यासक्रम समन्वयक म्हणून मी सध्या कार्यरत आहे. वा, खूपच छान दादा. दादा, तुम्हाला लोककलेची आवड नेमकी कशी आणि कुठून लागली? खरं तर माझी 3री पिढी आहे. माझे पणजोबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत तबला वाजवायचे. अरे वा. त्याच्यानंतर तो वारसा माझ्या आजोबांकडे आला. म्हणजे माझ्या आईकडून हा आलेला वारसा मला. माझे आजोबा महाराष्ट्रातले ख्यातनाम शाहीर आणि माझे गुरु देखील शाहीर अंबादास तावरे. आणि लहानपणापासून मी जसा 1.5 वर्षाचा पण नव्हतो तर तेव्हापासून मी अक्षरशः 16-18 वर्षापर्यंत मी त्यांच्याकडेच राहिलो, शिकलो. अरे वा. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून ते बाळकडून मिळत गेलं आणि ते शाहिरीचे धडे मिळत गेले. म्हणून मी ह्या क्षेत्रात पदार्पण झालो. आणि अनुवंशिक प्रासादिक असल्यामुळे तो भाग आपोआप माझ्या रक्तात, माझ्या विचारात, माझ्या अंगात भिनला. नक्कीच दादा. दादा, पहिला पोवाडा सादर करतानाचा एखादा अनुभव तुम्हाला आजही आठवतो का? हो, आजही आठवतो. आणि मी भरपूर वेळा सांगितलं पण आहे की म्हणजे माझं 10वी पर्यंतचं शिक्षण पुण्यातलं आहे. मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. आणि ज्ञानप्रबोधिनी हे पुण्यातलं नाव म्हणजे संस्कारक्षम अशी ती शाळा आहे. तर तिथे असताना मी 3रीला होतो. आणि 3रीला असताना बालगंधर्वला त्याची गॅदरिंग होती, बालगंधर्व रंगमंदिरला. आणि तेव्हा मी शाहीर हेमंत मावळे यांचा पहिला पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा तिथे सादर केला होता. अरे वा. की तो आज पण आठवतो मला. मी 4 कडवे त्याचे सादर केले होते. आणि तेव्हापासून मग थोडा जरा जो लळा लागलाय मला, तर तेव्हापासून तो मी त्याच्यात हे झालं. आणि तो पहिला जो प्रयोग मी पोवाडा सादर केल्यानंतर खूप जणांनी कौतुक केलं होतं, आजोबांनी पाठ थोपटली होती. आणि तोपर्यंत नाहीतर मी तबल्याचा क्लास माझा चालू होता पुण्यात. मी तबल्याचा क्लास कुलकर्णी सरांकडे एक परीक्षा तोपर्यंत दिलेली होती गांधर्वाची. आणि घरात हा वारसा असल्यामुळे मी शाहिरीकडे वळल्यामुळे सगळ्यांना अचंबित करण्यासारखीच गोष्ट झाली की अरे हे कसं काय आणि कसं काय छान, इतकं छान गायलं. तर तो एक वेगळाच अनुभव माझ्या जीवनात मला थोडी कलाटणी देऊन गेला. वा, खूपच छान दादा. दादा, तुमच्या शाहिरी प्रवासात तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? माझ्या शाहिरी जीवनामध्ये माझे प्रेरणास्थान हे माझे आजोबा आणि माझ्या आजोबांचे जे गुरुवरी आहेत की ज्यांना शाहिरी परंपरेतलं ज्ञानेश्वर असं म्हटलं जातं. आणि शाहिरी परंपरेतले शिरोमणी म्हणा, शाहीर धरतीनंदन म्हणा, शाहीर महर्षी म्हणा, की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसोबत गोवा मुक्ती संग्राम असेल, स्वातंत्र्यपूर्व काळातली चळवळ असेल, याच्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिलेलं होतं. ते म्हणजे शाहिरी परंपरेतले अध्वर्यू शाहीर शिरोमणी शाहीर धरतीनंदन, लोकशाहीर शाहीर महर्षी आत्माराम पाटील. तर हे माझ्यासाठी जास्त विशेष प्रेरणास्थान आहे. आणि त्यांचं जे शाहिरी साहित्य आहे त्याला महाराष्ट्रात आत्मशाहिरी असं म्हटलं जातं. अरे वा. की जी आधुनिक शाहिरी आहे. आणि हे शाहिरी खंड, त्यांचे खंड पण म्हणा, हे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमासाठी सुद्धा घेतलेले आहेत. अरे वा.
आणि आज जेवढे महाराष्ट्रात शाहीर आहेत हं. तर हे सुद्धा त्यांचं कवन गात असतात, त्यांचे पोवाडे गात असतात. आणि सुदैवानं आजोबांचे ते गुरु असल्यामुळे हं, हं, हं. त्यांचा एक कौटुंबिक संबंध आमच्या परिवाराशी असल्यामुळे माझ्या विचारावर, माझ्या अभ्यासावर, हं, हं. माझ्या अध्ययनावर त्यांचा फार मोठा पगडा आहे, त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या अभ्यासाचा आणि त्यांच्या शाहिरीचा. तर माझ्यासाठी ते फार आदर्श असे व्यक्तिमत्व आहेत, ते म्हणजे शाहीर महर्षी आत्माराम पाटील. नक्कीच दादा. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तुमचं नातं नेमकं कसं जुळलं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आता हा प्रश्नच जरा वेगळा आहे, कारण की मला असं वाटतं मराठी भूमीत महाराष्ट्रात जो जन्माला येतो ना, त्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नाळ ही आपोआपच जुळलेली असते. म्हणजे हो, ती हो. सांगायची वेगळी गरजच नाहीये. जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे त्याला असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराज ही आईच आहे, बरोबर. कारण की त्यांच्याशिवाय ही आपली नाळ वेगळी होऊच शकत नाही. आणि सुदैवानं बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद हे माझं गाव आहे की जे वेरूळ नजीक आहे. हं, म्हणजे वेरूळच्या जवळ फक्त 1.5 किलोमीटर अलीकडे माझं गाव आहे. हं, हं. आणि वेरूळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळगाव, भोसले घराण्याचं हो. कुळगाव. हा वैचारिक जो वारसा आहे किंवा जो महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जो आमच्यावर पडलेला प्रभाव आहे, हा एक तर शाहिरीमुळे आणि विशेष म्हणजे पुण्यात माझं बालपण गेलं आणि पुण्यात या संस्कृतीला, या परंपरेला हं, हं. विशेष प्राधान्य दिलं जातं. हं, हं, हं. म्हणजे शाळेपासून अगदी परिवारापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत ही गोष्ट प्रत्येक पालक प्रत्येक मुलाला शिकवत असतो. हं, तिथे तुम्ही बघा, गणेशोत्सवामध्ये सुद्धा ढोल ताशा प्रकार असेल हं, हं, हं. किंवा आपले गुढीपाडवा किंवा जे आपले जे काही भारतीय संस्कृतीचे सण आहेत हो, त्याला विशेष प्राधान्य पुण्यात दिलं जातं. हो, हो. आणि याच्यामध्ये मानाचं स्थान असणारं, जे हं, हं. आदर्श स्थान असणारं जे बहुमान आहे, तो म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्याच्यामुळे तो विषय असा वेगळा होईल असं काहीच नसतं. आणि मग हो. प्रत्येक मुलाला वाटतं म्हणजे बाकीचं काही का नाही झालं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणजे तिथला मावळा म्हणा किंवा महाराष्ट्रातला मावळा म्हणा आपोआप संचारित होतो म्हणजे होतो. हो, हो, हो. म्हणजे आज तुम्ही बघा, म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव आहे की तुम्ही म्हणता ना की कनेक्शन, मी काय म्हणतो कनेक्शन असं प्राकृतिक म्हणा किंवा असं आर्टिफिशियल हे झालेलं नाहीये, हं, हं. हे नैसर्गिक आहे. हो, हो, हो. म्हणजे अनुभव आम्हाला असं येतो, आम्ही कधी कधी म्हणतो की अरे असं आपण जयकार म्हणूयात या लोकांसमोर म्हणून. आपण एखादी ललकार जर लावली ना, कुठली तरी वेगळी ललकार लावली की रसिकांचा म्हणा किंवा लोकांचा, छोट्या मुलांचा, जास्त मोठ्या माणसांचा तेवढा प्रतिसाद किंवा ऊर्जा दिसत नाही. हं, हं. पण ही ऊर्जा तुम्ही दुसऱ्या नावाला टाका बघा. त्यांना आता म्हणलं की आता चला, आता त्यांची एक समजा आपण गंमत घ्यायला लागलो की त्यांना म्हणलं की असं म्हणलं की चला नमस्कार, हं. कुणी नमस्काराची प्रतिक्रिया देतच नाही आपल्याकडे, हो, हो, हो. आहे की नाही. आता तर हायचं फॅड आहे, तिथं गोष्ट सोडून द्या. पण ठीक आहे, चला मग नमस्कार येत नाही का, बरं मग चला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट हे आपण म्हणतो, याला पण प्रतिक्रिया येत नाही आमच्या अशा कार्यक्रमाला. हे उदाहरणं देतोय. हं, हं, हं. बरं ठीक आहे, मग आम्हाला गंमत वाटते, नाही येते का तुमच्याकडून, बरं ठीक आहे, इट्स ओके. मग आता म्हणतो आता नक्की येणार बघा कसं येणार. मग त्यांना पण क्युरिओसिटी लागते आणि मी काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि ते जय म्हणतात का लगेच हॉल दुमदुमून जातो किंवा सभा दुमदुमून. हे जे नातं आहे ना, हे जाणून बुजून केलेलं नाही आहे, हे तुमच्या आमच्या रक्तात आहे, तुमच्या आमच्या विचारात आहे. आणि माझ्यात सुद्धा तसंच झालंय. आणि विशेष म्हणजे देवाचं म्हणा, आईवडिलांची पुण्याई म्हणा, माझ्या गुरूंचा आशीर्वाद म्हणा, शाहिरीच्या परंपरेत असल्यामुळे या महाराजांचे आम्ही शाहीर आहोत, या महापुरुषांचे आम्ही शाहीर आहोत. यांचा इतिहास म्हणा किंवा यांचं जीवन कर्तृत्व म्हणा, आम्ही आमच्या पोवाड्यातून, आमच्या शाहिरांनी, आमच्या ज्येष्ठ शाहिरांनी अखंडितपणे आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून ती नाळ आमच्यापासून वेगळी होऊच शकत नाही. आम्ही सुद्धा तेच करतोय. म्हणून शिवाजी महाराजांशी कनेक्शन इतकं झालेलं आहे. नक्कीच दादा. दादा, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शाहीर म्हणून निवड होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि पहिल्यांदा ही संधी जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा तुमच्या काय भावना होत्या? अरे बापरे, म्हणजे मला माझ्यासाठी खूप मोठी भावना आहे बरं काही. कारण की तुम्हाला मी एक वैशिष्ट्य सांगतो राजसदरेचं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा प्रतापगडचा रणसंग्राम झाला, हं, हं, हं. अफजल खानाला मारलं गेलं, त्याच्यानंतर आऊसाहेब जिजाऊ मातांनी एका शाहिराला आदेश केला होता हं, हं. की स्वराज्य वाढ करतोय,
आपण स्वराज्य विस्तार करतोय, आपण स्वराज्य निर्मिती करतोय. आणि याच्यामध्ये अशी अफजल खानासारखी एखादी वाईट प्रवृत्ती जर आपल्यावर चालून येत असेल तर त्याचा कसा नायनाट होतो, त्याला कसं संपवलं जातं, हे तू तुझ्या पोवाड्यांमधून मांड आणि ते सर्वांना लक्षात येऊ दे. बर, महाराजांनी तो प्रताप केला, तो ठीक आहे, मावळ्यांना माहीत होता, सगळ्यांना माहीत होता, स्वराज्यातल्या काही प्रजेला सुद्धा माहीत होता, पण हे सर्वदूर वार्ता पोहोचली पाहिजे. आणि ती काही फक्त अशी स्वार्थापुरती नव्हती ती लढाई, ती स्वराज्यासाठी होती. आणि मग स्वराज्यावर जो कोणी वाईट दृष्टीने चालून येईल त्याचं काय आश्रय होतं हे तू मांड. आणि त्या शाहिराला तो आदेश केल्यानंतर 1659 त्या शाहिरानं भर राजसभेत आऊसाहेबांसमोर, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणि या सर्व दरबारींसमोर तो प्रतापगड चरवण संग्राम पोवाडा गायला होता. अरे वा. आणि त्या शाहिराचं नाव, त्या प्रथम शाहिराचं नाव आद्य शाहीर आगिनदास उर्फ अज्ञानदास. हा पोवाडा गायल्यानंतर महाराजांनी त्याला शेरभर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा बक्षीस दिला होता तिथेच. तर मला असं वाटतं की आम्ही त्या अज्ञानदासाच्या शाहिरीच्या गादीचे वारसदार होतो. त्याच्यानंतर त्याच काळातला शाहीर तुळशीदास याने सिंहगड प्रतापाचा पोवाडा म्हटला होता. जेव्हा कोंढाणा घेतला तानाजी मालुसर यांनी, आणि त्यानंतर म्हणजे मला एक विशेष बाब वाटते, आमचे शाहीर मंडळी विशेष मांडत असतात बरं का, जगातला फक्त एकमेव राजा आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराज वेगळे काय, जगातला एकमेव राजा आहे की आपल्या मावळ्याचा, बघा चक्रवर्ती सम्राट हे आलमगीर वगैरे हे सगळं सोडा, असा कोणता राजा असेल की आपला एखादा मावळा हा लढाईमध्ये गतप्राण होतो आणि त्याचा पोवाडा गाण्यासाठी एक राजा एका शाहिराला आदेश करतो, आणि तो सुद्धा शाहीर त्या लढाईचा, त्या नरवीर तानाजी मालुसर यांचा पोवाडा गातो. हे फक्त स्वराज्यातच घडलेलं आहे. आणि त्या शाहिरांचे, त्या राजसदरेचे, त्या शाहिरांच्या राजसदरेच्या गादीचे आम्ही वारसदार होत. आणि आम्हाला त्या गादीवर शाहिरी सादर करण्यासाठी जर बहुमान मिळत असेल तर मला वाटतं आम्हाला हा भारतरत्नापेक्षा आणि इतर पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार आहे. नक्कीच. आणि विशेष बघा, म्हणजे ज्यांना आम्ही विचारातून जे आम्ही आतापर्यंत शिकलो, वाढलो, शाहिरी आम्ही जगभर पोहोचवतोय, मांडतोय, तर त्याच गादीवर जर आपल्याला तो बहुमान मिळत असेल, त्या राजाचं गुणगान गाण्यासाठी जर आपल्याला जर तेवढा मान मिळत असेल, तर याच्यापेक्षा मोठा मुकुटमणी आमच्यासाठी कुठलाच नाहीये. आणि माझ्यासाठी तरी म्हणजे हे 5वं वर्ष आहे, तर मला विशेष आनंद वाटतो की मी त्या टॉप 10 मधला शाहीर आहे आणि त्याच्यामध्ये मला तो बहुमान मिळतो. आणि राजांसमोर आमची सेवा सादर करण्याचा बहुमान जर मिळत असेल तर आम्ही आयुष्यभर त्यांच्या चरणाचे पाईक आहोत, दास आहोत. नक्कीच दादा, आता संवादाला थोडासा विराम देत तुमच्या आवाजात शिवरायांचा एखादा छोटासा पोवाडा आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. नमस्कार, जय शिवराय. आपल्यासमोर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपल्यासमोर सादर करतोय. हा पोवाडा शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी लिहिलेला आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून जेव्हा राजसदरेवर 5 जून रोजी सायंकाळी शाहिरी जागर हा कार्यक्रम सादर होतो, त्यामध्ये विशेष या पोवाड्याची मागणी माझ्याकडून असते. आणि मला हा पोवाडा सादर करण्यासाठी तिथे सांगितलं जातं. तर हा पोवाडा आम्ही रायगडावर राजसदरेवर सादर करत असतो. या पोवाड्याचं वैशिष्ट्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विविध पैलू आहेत ते या पोवाड्यामध्ये सादर केलेले आहेत. आणि आत्ताची मुलाखतीचे भाग म्हणून आम्ही हा संक्षिप्त पोवाडा आपल्यासमोर सादर करतोय की जो 2-3 कडव्याच आपण आपल्यासमोर ऐकणार आहात. तर तो आपल्यासमोर सादर करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. हिंदवी स्वराज्य जनक आहे, हिंदवी स्वराज्य जनक, हिंदवी
तीव्र बुद्धी राज्य कर्तव्य दक्ष नृपती जगातील महान मुत्सद्दी हाजीजी जगातील महान मुत्सद्दी हाजीजी जी 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 साम्राज्यशाहीचे प्रस्थ साम्राज्यशाहीचे प्रस्थ उभ्या अवनीत अन आदिलशाही मोगलाई देशात या राहू केतूच्या जबरदस्त ग्रहणात हा भारताचा भास्कर सह्याद्रीवर फुले प्रखर स्वराजनाथ जी जी स्वराजनाथ जी जी स्वराजनाथ जी 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 अरे छत्रपती शिवराय हे कसे होते धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी अशा या माऊलीनं शिवबाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि म्हणून वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी त्या तोरण्याला तोरण बांधलं हे हिंदवी स्वराज्य उभा केलं आणि कालांतराने छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा थाटा माटात संपन्न झाला तो म्हणजे दुर्गराज किल्ले रायगडावर हा किल्ल्यांचा किल्ला गडांचा गड म्हणून रायगड आणि ती महाराजांची राजधानी स्वराज्याची राजधानी महाराजांनी केली होती महाराजांविषयी गायचं म्हटलं तर हा पोवाडा खूप मोठा होईल किती गुणगान गावं किती गुणगान गावं किती इतिहास सांगावा हे सांगताना शाहीर महर्षी आत्माराम पाटील म्हणतात अरे अखंड गुण गायनी जाहला जरी माझा अंत अखंड गुण गायनी जाहला जरी माझा अंत पुन्हा जन्मुनी गात मरावे पुन्हा जन्मुनी गात मरावे माझ्या राजाचं गीत महाराष्ट्र गीत या मातीचं गीत आणि म्हणून सांगतायत शाहीर श्री छत्रपती शिवराज श्री छत्रपती शिवराज श्री छत्रपती शिवराज हिंद सरताज अवनीचा साज आठवा शौर्य स्वरूप गुण आठवा शौर्य स्वरूप गुण धरा तो आत्मीय अभिमान धरा तो आत्मीय अभिमान चालवा नवा हिंदुस्तान हाजी चालवा नवा हिंदुस्तान हाजी चालवा नवा हिंदुस्तान हाजी जी 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 वा दादा, खरंच खूपच छान. वादकांची साथ आणि तुमचा आवाज खरंच खूप मस्त वाटला ऐकायला. दादा, रायगडावर हजारो शिवभक्तांसमोर सादरीकरण करताना तुमचा नेमका अनुभव कसा असतो? हजारो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल लाखो. कारण की जे शिवभक्त येतात ना, म्हणजे ज्या आकांक्षेने येतात, ज्या इच्छेने येतात, ज्या भावाने येतात, तो भाव आहे ना, मी एक तर फक्त वारीतच पाहिलाय. आणि खरं तर जशी वारकऱ्यांची आषाढी एकादशीची जी वारी असते त्या विठ्ठलासाठी जे त्यांचं जे तळमळ चालू असते ना, तशीच ही महाराष्ट्रातली एक दुसरी वारी बरं का, म्हणजे ती रायगडाची वारी आहे. आणि त्याच्यामध्ये हे मावळ्यांसमोर म्हणजे ते मावळे ऑलरेडी इतके एनर्जेटिक असतात की अरे बापरे. आणि एनर्जेटिक असणार पण का नाही, कारण की शिवराय 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 हा जो शक्तिमंत्र त्यांच्या सोबत असतो ना, अहो म्हणजे मला असं वाटतं की रायगड शिवराज्याभिषेक सोहळा हे मावळे हे एक सूत्र आहे. शिवराय, संभाजी महाराज, जिजाऊ आऊसाहेब हे सगळे एक सूत्र आहे. काय माहितीये का, मी प्रत्येक जणाला एक आवाहन करेल, म्हणजे आपल्याला जे ऐकतायत की त्यांनी एकदा तरी रायगडाला जावं, वर्षातून एकदा तरी. म्हणजे हरकत नाही तुम्ही 6 जूनला नाही येता आलं, पण वर्षातून एकदा तरी का जावं त्याचं कारण सांगतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर गोष्टींनी त्रस्त झालेलो असतो. कुठेतरी आपल्याला नैराश्य येत असतं काही गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर काही जण तर डिप्रेशनमध्ये जातात. तर आम्ही शाहीर मंडळी नेहमी म्हणतो की तुम्हाला जर असं काही नैराश्य येत असेल, डिप्रेशन येत असेल ना, तुम्ही रायगडाला या. तर रायगडाच्या हवेमध्ये इतकी ऊर्जा शक्ती आहे की जो महाराजांनी जे वातावरण तयार करून ठेवलेलं आहे, तिथे आलेला मावळा हा 3, 4, 5 दिवस आहे ना, म्हणजे थकतच नाही, कोणीच थकत नाही. म्हणजे लहान मुलापासून, म्हणजे तुम्ही रील्स वगैरे जर बघत असाल तर एक 85 का 90 वर्षाच्या आजीबाई येतात गड चढून. बापरे.
हां, गड चढून येतात बरं का. आणि त्यांची जी ऊर्जा असते का, ती म्हणजे विशीतल्या मुलाला सुद्धा लाजवणारी असते. अरे वा. म्हणजे ही जी ऊर्जा आहे, तर त्या मावळ्यांसमोर आम्हाला शाहिरी सादर करून आहे ना, आणि म्हणजे बघा, मागे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पाठीशी, आणि समोर सुद्धा आमचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी महाराज, युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती, हे सगळे बसलेले असतात. परत तिथले जे कलेक्टर आहेत, SP आहेत, DYSP आहेत, सगळे जे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, सगळे प्रतिष्ठित आमदार खासदार सगळे समोर मावळ्यांसोबत बसलेले असतात आम्हाला ऐकायला. आणि तो जो एनर्जेटिक फीडबॅक आम्हाला येतो का, अरे बापरे, मी म्हणतो जगातलं सगळ्यात मोटिवेशनल ठिकाण जर कुठलं असेल तर ते राजसदर आणि रायगड आहे. वा. आणि त्या मावळ्यांमधून जो उत्साह येतो ना, तुम्हाला मी लिटरली सांगतो, तो 365 दिवस आम्हाला जात असतो. आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी अट्टहास करत असतो तिथे जाण्याचा. दादा, तुम्ही आता तो सोहळा करतात, तर मग त्याची एखादी अशी अविस्मरणीय आठवण आहे का? आहे, खरंच आहे. म्हणजे एक अविस्मरणीय आठवण अशी आहे, आता हा भाव आहे माझ्या मनाचा. बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे जरी महापुरुष असले तर हे आमच्यासाठी देव आहेत बरं का, खरंच देव. म्हणजे आता हे बोलताना सुद्धा मला काटा येतोय, मन असं गहिवरून येते की जर आम्हाला कोणी म्हटलं ना की तुम्हाला, जसं आपण म्हणतो ना, ते तुम्हाला जर विश मागितली तर तुम्ही काय मागाल, तर मी असं म्हणेन की बाबा, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शाहीर होते. वा. मी असं म्हणेन. का म्हणेन माहिती आहे का, की ह्या रायगडामुळे, ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे मला जो एक महाराजांशी एक काय म्हणू ना, आत्मानुभूतीचा एक भाव मला त्यांच्याशी तयार झालेला आहे. त्या राजसदरवर गात असताना म्हणजे दोनदा तर असं झालं 2 वर्षात, की पोवाडे वगैरे तर गातोय, मला असं कधी कधी वाटतं की महाराज स्वतः मला मागून ऐकताय. आणि 2 वर्ष मी जेव्हा शिवराज्याभिषेक गीत गात होतो, म्हणजे जेव्हा शिवराज्याभिषेक होत होता आणि तेव्हा शिवराज्याभिषेक मी गीत लाईव्ह गात होतो, आणि माझी नजर मेघडंबरीमध्ये बसलेली जी मूर्ती आहे तिथेच, त्यांच्याकडेच, की ते महाराजांचे हावभाव कसे वाटतात. गाता गाता माझ्या भावना अशा झाल्या होत्या की खरंच महाराज मला ऐकतायत, आणि ते सुद्धा भावप्रधान झालेत. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तो एक वेगळा विशेष भाव मला दिसत होता. आणि त्या भावासोबत साहजिकच तिथलं वातावरण देखील मला ते इतकं भावनाप्रधान झालं होतं की माझ्या राजाचा उत्सव आहे, माझा राजा छत्रपती झालाय, आणि हा सोहळा काय असेल. आणि खरंच म्हणजे तुम्ही जर रायगडाला तिथे 6 जूनला आलात, तुम्ही जे हे चित्रपटात वगैरे जर बघता ना, हे आपल्याला आर्टिफिशियल वाटतं, पण तिथे जर लाईव्ह बघितलं ना, आणि ते राजसदरावर आम्ही उभा असतो, अहो तुम्हाला असं वाटतच नाही की मी आता 21व्या युगात आहे. मला असं वाटतं की मी त्या 16व्या शतकातच आहे. म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक चालू, ते कारण की सगळे ते पारंपरिक वेशात, ते सगळे धारकरी माळकरी ऑक्झेंडन सगळा मुजरा घालत असतो महाराजांना, आणि ते सगळे ढोल तुतारी नगाडे, ते अरे बापरे बापरे, हे पाहता असा विषय होतो की माझ्यासाठी महाराजांचे एक आत्मीयता जुळून जाते. आणि आपसुकच एक वाटतं की महाराजांनी एवढे पराक्रम केलेत, म्हणजे राजे सर्वांगाने सर्व पोषक आहेत. म्हणजे त्यांचा केसापासून नखापर्यंत, त्यांच्या लढायापासून त्यांच्या वैचारिक गोष्टीपर्यंत सगळ्यांना सगळे विषय माहिती आहेत, ते सगळे गोष्टी बोधात्मक आहेत. पण मला तो त्यांचा एक आंतरिक भाव जोडल्यासारखं तिथे वाटतं. आणि हे भाव म्हणजे क्वचित आहे बघा, म्हणजे जसं वारकऱ्याला वारीमध्ये विठ्ठल भेटल्यासारखं वाटतो ना, मला तसं छत्रपती शिवराय भेटल्यासारखे वाटतं. अगदीच अगदीच. दादा, दरवर्षी तुम्ही रायगडावर जातात, तर मग तयारी तर खूपच करावी लागत असेल. हो. तर मग ती नेमकी कशी करता? नाही, खरं तर म्हणजे खरं सांगू का, रायगडाचा सोहळा झाला की घरी पाय वळतच नाही खरं म्हणजे सांगायचं तर. आणि तिथून निघाल्यानंतर सुद्धा त्या निघण्याच्या तारखेपासून पुढच्या वर्षापर्यंत आतुरता लागलेली असते की रायगडाला कधी जायचं, रायगडाला कधी जायचं, रायगडाला कधी जायचं. आणि ती आम्ही तयारी करतच असतो. पण एक 2 महिने अगोदर आमची मुळात तयारी सुरू होते. मग त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या शाहिरी संचातले सर्व कलाकार असतील, किंवा माझा एक स्वभाव पण असा आहे की मी फक्त शाहिरी संच नेत नाही. 5 वर्षामध्ये मी हा मुद्दा जास्त आवर्जून सांगीन आणि आपल्या प्रेक्षकांनी तो आवर्जून ऐकावा की जेवढे केवढे शिवभक्त आहेत, किंवा जे असे त्यांची ते इच्छाशक्ती हारलेले आहेत, किंवा ते डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, मी अशांना सुद्धा काहींना स्वखर्चाने रायगडावर 3 दिवस नेतो. आणि त्याचं कारण काय होतं, तिथून आल्यानंतर त्यांची जी
मानसिकता म्हणा किंवा त्यांचं वागणं, बोलणं, चालणं हे पूर्णतः बदलून जातं. आणि यामध्ये 2 प्रसंग तर असेच झाले होते, की त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये थोडंसं नैराश्य आलं होतं, की आता ठीक आहे बाबा, आता मला काही करायचंच नाही. आणि मी त्यांना घेऊन गेलो. पण तिथून आल्यानंतर त्यांना जी काही त्यांची इच्छाशक्ती बदलली, त्यांना जी एनर्जी मिळाली, त्यांना जो सुविचार प्राप्त झाला, त्याच्यामुळे आज ते त्यांच्या जीवनकार्यात त्यांचं काम करतात. मग असं करता करता आम्ही एक नाही म्हणलं तरी 20-25 जण दरवर्षी जात असतो. आणि जाण्याचा प्रवास, येण्याचा प्रवास हा अगदी आनंदितपणे शिवराय म्हणत, जय शिवराय म्हणत, हे सगळं इतकं चांगलं होतं. आणि आतापर्यंत कधीच म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास झाला नाही. म्हणजे लिटरली आमचं शाहिरीचं बॅनर त्या गाडीवर लागलेलं असतं. कधी कधी असं घडतं, तुम्हाला सांगू काय, म्हणजे हे विठ्ठलाच्या वारीसारखंच बरं का. हे शिवभक्त काय करतात माहिती आहे का, ज्यांना वारीला येत येत नाही ना, रायगडाला येता येत नाही, तर आम्ही रस्त्याने गाडी चाललेली असते आणि त्याच्यावरती बॅनर दिसलेले असतात की बाबा हे रायगडाचं वारी करायला चाललेले. तर ते गाडीचे पाय पडतात, जय शिवराय घालतात, मुजरा घालतात तिथे. म्हणजे काय भावना असतील त्या. आणि आम्हाला ती जबाबदारी वाटते की अरे हे म्हणजे नुसतं काही असं आपण म्हणतो ना की पोरखेळ नाहीये हा, की चला चला जय शिवराय म्हणून आणि मला मान मिळतो. नाही, आम्ही तिथले सगळे सेवेकरी आहोत. म्हणजे संभाजी महाराज पण ते म्हणतात, मी सुद्धा शिवरायांचा तिथला एक मावळा आहे. जसं तुम्ही तिथे येता तर आपली जबाबदारी म्हणून आपण येतो, की आपला गड आपली जबाबदारी म्हणा, आपला शिवराज्याभिषेक आपली जबाबदारी, आणि म्हणून आम्ही तसे जातो. आणि ते करत असताना एक जबाबदारीचं भान ठेवून की अरे आपल्यावर शिवविचाराची जबाबदारी आहे, हे करत सुद्धा आपल्याला नियमात जायचं आहे, नियमात यायचं आहे. आणि म्हणून तो सुद्धा प्रवास आम्हाला, ती तयारी सुद्धा आम्हाला तशी करावी लागते. आणि मग तिथे कुठेतरी काही शिष्टाचार पाळावा लागतो, काही गोष्टीला जे काही सगळं बांधावं लागतं, काही गोष्टी म्हणतो, मग ते गाण्यांची पद्धत म्हणा, पोवाड्याचं पण जे काही सादरीकरणाचा जो भाग आहे त्याचा सराव म्हणा, हे सगळं आम्हाला ठरवून केलं जातं की बाबा मग तिथे आपल्याला हे सादर करायचं आहे, तिथे आपल्याला असं मांडायचं आहे. आणि शिवराज्याभिषेक हा लोकोत्सव आहे. त्याच्यामुळे हा सर्व महाराष्ट्रातल्या नाही, सर्व भारतातल्या जनतेचा सण आहे. आणि तिथे जगातला प्रत्येक जण माणूस येत असतो. मग तिथे मांडताना असं काही वाटलं नाही पाहिजे की आम्ही हा मुद्दा वेगळा मांडतोय, तो मुद्दा वेगळा मांडतोय, किंवा त्याच्यामध्ये समतोल साधला गेला पाहिजे. मग ते पण आम्हाला भान ठेवावं लागतं. म्हणून मग ती पण तयारी आम्हाला करावी लागते. असं सगळे एकंदरीत आम्ही सगळी वैशिष्ट्यपूर्ण तयारी करतो. अशी शिवराज्याभिषेक सोहळ्यात तुम्ही म्हणजे शाहिरी करतात, तर मग शाहिरांची भूमिका किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? खूप महत्वाची आहे. आणि आजपासून नाहीये. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ही महाराजांच्या काळापासून आहे. आणि स्वराज्यातला मुख्य विचार जर सर्वसामान्यांपर्यंत कोणी जर पोहोचवला असेल तर तो म्हणजे शाहीर आहे. आणि महाराजांनी ह्या शाहिरांना विशेष दर्जा दिल्यामुळे, आणि या शाहिरीचा म्हणा, गोंधळाचा म्हणा, करपल्लवीचा म्हणा, की ज्या लोककला आहेत, लोकसंस्कृती आहेत, याचा वापर स्वराज्य विस्तारासाठी खूप जाणीवपूर्वक केला होता. म्हणजे बहिर्जी नाईक हे त्याच्यातलं उदाहरण आहे. म्हणजे वेषांतर म्हणा किंवा त्या कला सादर करत जाणं, वासुदेव, पिंगळा, भराड वगैरे असे ते त्याचे सोंग घ्यायचे. आणि सोंग घेऊन ते कला सादर करत ते आपल्या मावळ्यांना, महाराजांपर्यंत गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम करायचं. आणि त्या संदेशाच्या माध्यमातून, त्या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्य विस्ताराच्या जेवढ्या केवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की जे सामान्य जनतेसाठी महत्वाचे आहेत, की काय चांगलं करावं, काय वाईट करू नये, तर हे जे काही समजवण्याचं काम हे शाहिरांनी केलेलं आहे. आणि आज पण म्हणजे मला असं वाटतं की आपल्या संविधानाने दिलेले आपल्याला घटक आहेत. एक राज्यसभा आहे, एक लोकसभा आहे, की हे आपल्या सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करतात. तर मला असं वाटतं स्वराज्यामध्ये आपली लोकसभा, राज्यसभा जर कुठली असेल तर ती राज्यसभा आहे. आणि त्याच्यावर हे जे काही शाहीर मंडळ उभं राहतात, तर हे सगळा स्वराज्याचा विचार, शिवरायांचा विचार, आचार हे सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं मला तो विषय शाहीर म्हणून वाटतो. दादा, या मानाच्या संधीमुळे तुमच्या आयुष्यात नेमके काय काय बदल झाले? माझ्यामध्ये खूप बदल झाले खरं तर. म्हणजे अशा मला एकामुळे खूप संध्या मिळाल्या. पण एक खरं मला सांगू का, की संध्या उपलब्ध होणं, पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी विशेष आहेच आहे. पण याच्यासोबत माझ्या नावाच्या अलीकडे या कर्तृत्वामुळे, गुरु आशीर्वादामुळे आणि परंपरेमुळे जो शाहीर हा टॅगलाईन लागली ना मला, तर ही टॅगलाईन मला
उठता बसता झोपता काम करता खाता पिता मला कायम जबाबदारीचं भान जागृत ठेवण्याचं काम करते. म्हणजे आज मी 5 वर्ष देवगिरी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होतो. त्याच्यानंतर मी 6 वर्ष शिक्षक होतो अगोदर. आता पण मी आता परमनंट शिक्षक आहे बोधी प्राथमिक विद्यालयामध्ये. पण या सर्व भागांमध्ये मला प्राध्यापक म्हणा किंवा मला शिक्षक म्हणा असं मला कोणी ओळखतच नाही. बरं, माझ्या प्रशासकीय कामामध्ये सुद्धा मी जर गेलो ना तर मला म्हणतात शाहीर आले बरं का, शाहीर या बसा, शाहीर या हे करूयात आपण. म्हणजे ही जी आदब आहे आणि ही माझ्या नावाच्या अलीकडे लागलेली माझी जी पदवी आहे तर ही माझ्यासाठी फार महत्वाची आणि ही मला जर वाटतंय कोणी दिली असेल आणि किंवा ही जागृत झाली असेल तर ती ह्या कार्यकर्तृत्वामुळे, ह्या शिवविचारामुळे, महापुरुषांच्या विचारामुळे मला ती जागृत झालेली आहे. आणि शिवराज्याभिषेक सोहळा याने तर डायरेक्टच मला ती टॅगलाईनच लावून टाकलेली आहे ना. म्हणजे शिवरायांचा शाहीर किंवा राजसदरेचा शाहीर हे मला ती टॅगलाईनच लावलेली आहे. त्याच्यामुळे ती एक जबाबदारी येते आणि जनमानसांमध्ये सुद्धा तीच माझी एक वेगळी ओळख आज कायम आहे आणि त्याचा बहुमान मला यापेक्षा काहीच म्हणजे जास्तीत जास्त वेगळा वाटतो. आणि मी नेहमी म्हणजे गमतीचा भाग म्हणा किंवा वैचारिक म्हणा की मी नेहमी सगळ्यांना म्हणत असतो की चला म्हणजे आपले जे पद असतात की बाबा चला मी या पदावर या खुर्चीवर आहे तर हे पद लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर ते माझी लावतात किंवा तो माणूस हयात आहे तोपर्यंत माझी पण लावतात. तो माणूस गेल्यानंतर म्हणतात हा चला कैलासवासी म्हणा किंवा काय जे असेल ते तर स्वर्गवासी. पण मी असं म्हणतो की चला आम्ही कॉलर टाईट करून सांगतो मी आज पण शाहीर आहे आणि मेल्यानंतर पण शाहीर आहे. म्हणजे लोक माझी हीच ओळख सांगतील की आज शाहीर अजिंक्य लिंगायत आहे आणि मेल्यानंतर पण शाहीर अजिंक्य लिंगायत होते. म्हणजे हे आमच्यासाठी भूषणावं आहे सगळ्या आणि हे सगळ्या गोष्टींनी दिलंय. नक्कीच नक्कीच. दादा, आजच्या तरुण पिढीपर्यंत शिवचरित्र पोहोचवण्यात शाहिरी किती प्रभावी माध्यम आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला एक शाहीर म्हणून एक सांगू का, शाहिराची भूमिका आता ही थोडी काळानुरूप बदलली की थोडं आता ते मनोरंजन पण करावं लागतं. पण शाहीर हा सुरुवाती काळापासून हा प्रबोधनात्मकच विषय राहिलेला आहे की शाहिरांनी कधीही असं मनोरंजन म्हणून हा भाग मांडलेला नाही, प्रबोधन म्हणूनच भाग मांडलेला आहे. म्हणजे तुम्ही इतिहासातला विषय घ्या म्हणजे शिवकाळ घ्या, पेशवाई काळ घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळ घ्या, स्वातंत्र्योत्तर काळ घ्या, स्वातंत्र्याच्या नंतर आत्ताचा आधुनिक काळ घ्या. याच्यामध्ये पण बघा म्हणजे आता हा विषय आपल्या रसिकांना माहिती की नाही माहित नाही पण आज आपण शिवचरित्र गातो. शिवचरित्राचाच आधार घेऊन आम्ही शिवचरित्र किती महत्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की आपल्या धार्मिक ग्रंथासोबत म्हणजे धार्मिक ग्रंथ घेऊन असं मला म्हणायचं नाही. प्रत्येक धर्माला प्रत्येक धार्मिक ग्रंथ त्यांचं घेणं त्यांचं ते कर्तव्य आहे आणि त्यांना तो संविधानाने अधिकार दिलेला आहे. पण याच्यासोबत प्रत्येक धर्माने शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे आणि शिवचरित्राचा आधार घेऊन बरं आता समजा मी असं जर विचार केला चला महाराजांनी लढाया केल्या पण आपण बाकीचे त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्यातले शिवनीती असेल, युद्धनीती असेल, महाराजांनी कार्यकर्तृत्व केलेलं असेल की ज्याच्यामध्ये संवर्धनात्मक काही गोष्टी असतील, ज्याच्यामधल्या परत आर्म फोर्सच्या विषय असतील. आता तुम्हाला हा पण विषय माहिती की नाही की आज ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे. याच्यामध्ये पर्यावरण पोषक आताचे सध्या विषय आहेत. मी प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही सगळं मांडता हा मुद्दा काय मांडत नाही. झाडांसाठी पहिला जी.आर. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेला आहे. म्हणजे आपण फक्त ही म्हणतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, हे महाराजांचं आपण वाक्य वापरतो प्रत्येक ठिकाणी, तुम्ही ऐकलं पण असेल. पण महाराजांचा फक्त झाडांसाठी एक जी.आर. आहे, तो माझ्याकडे आहे. म्हणजे महाराजांनी इथपर्यंत कामं करून ठेवले की कुठल्या झाडांना कापलं गेलं पाहिजे, कुठल्या झाडांना नाही कापलं गेलं पाहिजे किंवा झाडांना कसं संवर्धन, पर्यावरणाचं संवर्धन सुद्धा कसं केलं पाहिजे हे महाराजांनी तेव्हा केलंय. मग ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी, आता वेळ कमी आहे, अनेक गोष्टी, पण हे जर शिवचरित्रातून आपण जर शिकलो नाही तर मग आज आधुनिक क्षेत्रात सुद्धा आपण कसं काम करू शकू. मग आज आपल्यामध्ये एकात्मता टिकवणं गरजेचं आहे. म्हणजे स्वराज्य जरी होतं, एवढ्या सगळ्या जाती धर्मातले माणसं महाराजांसोबत होते पण ते स्वराज्यात एक सुखाने नांदत होते आणि तेच आज आपण भारतामध्ये एक सुखाने नांदलं नाही तर परकीयांचा घाला किती प्रमाणात आपल्यावर होईल हे आपल्याला चांगलंच माहिती. आणि त्यामध्ये डिजिटल वॉर आता सध्या सुरू झालेला आहे. पण त्यामध्ये आपल्याला डिजिटल दृष्ट्या पण किती परिपोषक असलं पाहिजे किंवा आपण शिवविचार मांडत गेलं पाहिजे आणि मग त्याला आधुनिक कसं नेलं पाहिजे. मग आता मी नेहमी म्हणतो की समजा पर्यावरणाचा विषय मांडायचा असेल तर मग आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही वनदेवीचा गोंधळ सादर करतो. म्हणजे आता बघा देवीचा गोंधळ असतो, वनदेवी ही
देवीच आहे ना, मग तिचा गोंधळ आम्ही मांडतो. बर, मग आता आपल्याकडे भ्रष्टाचार पण आहे. महाराजांच्या काळात नव्हता का? होताच. मग तो विषय आम्ही पोतराजाच्या माध्यमातून कनेक्ट करतो की का तो आसूड आपल्यावर ओढला गेला पाहिजे, तेव्हा आपल्याला कळेल की भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. हाच विषय परत पोवाडा तर हा मुडद्यांना उठवणारा विषय. मग त्याच्यामध्ये हे सगळे जे काही जिवंत विषय आता चालतात की कुठलाही विषय घ्या तुम्ही, मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार घ्या, व्यसनमुक्ती घ्या, महिलांवरचे अत्याचार घ्या, हे सगळे जर विषय मांडले ना, लोकांमध्ये बदल जाणवतो. तिथल्या मुलांमध्ये सुद्धा बदल जाणवतो. आणि त्याच्यामुळे मला काय वाटतं, शिक्षणासोबत बरं का, म्हणजे अभ्यासक्रम शिक्षणासोबत दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणाने शिवचरित्र वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याचा जीवनामध्ये उपयोग करता आला पाहिजे. नक्कीच. मित्रांनो, शिवरायांच्या इतिहासाची गाथा शब्दातून ऐकली. आता पुन्हा एकदा शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्या आवाजात अनुभवूया शिवस्वराज्याचा जयघोष. आता आपल्यासमोर जे शिवगीत मी सादर करतो आहे, खरं तर हे शिवराज्याभिषेक गीत आहे की जे मी स्वरचित आपल्यासमोर सादर करतोय. 6 जूनला जे शिवराज्याभिषेक गीत आम्ही गात असतो हे शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांचं गात असतो. आणि 5 जूनला आम्हाला एक पोवाडा आणि एक शिवगीत असं राजसदरेवर गायचं असतं. तर त्या 5 तारखेच्या कार्यक्रमामधलं ह्या वर्षी जे होणारं गीत हे आपल्या FM चॅनलवर मी आज गात आहे. खरं तर हे गीत मी आत्ता 4 दिवस झाले आत्ताच लिहिलेलं आहे आणि ते आता मला परत ते रायगडावर गायचं आहे. तर याची चाल थोडी लोकगीतासारखी आहे, आपण ऐकलेली पण असाल. तर त्या अंगाने थोडंसं एक आनंदोत्सव म्हणून हे माझ्या राजाचं शिवराज्याभिषेक गीत आम्ही सादर करतोय. तर ऐकूयात, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. तर हे एक शिवगीत. सौराज्याचा सोहळा रंगला, सौराज्याचा सोहळा रंगला, सौराज्याचा सोहळा रंगला. ढोल तुतारी वाजतय, ढोल तुतारी वाजतय. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. रायगडाच्या सदरेवरती ललकारी ही गाजते. जय 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 छत्रपती जय घोष घुमतोय. रायगडाच्या सदरेवरती ललकारी ही गाजते. जय 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 छत्रपती जय घोष घुमतोय. शाहिरांचा मेळा जमला, शाहिरांचा मेळा जमला. डफ झांज वाजतय, शाहिरांचा मेळा जमला. जीजी कसं गाजतय, जीजी कसं गाजतय. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. वारकऱ्यांचा मेळा आला, पात कसं शोभतय. वारकऱ्यांचा मेळा आला, भक्ती शक्ती भेटतय. वारकऱ्याच्या हातामध्ये पात कसं शोभतय. वारकऱ्यांचा मेळा आला, शक्ती भक्ती भेटतय. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी बोला. मृदुंग हा वाजतोय, मृदुंग हा वाजतोय. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. गडाच्या या गडावरती मावळे मोठे जमतय. शिरकाईच्या देवीचा तो गोंधळ हा घालतय. आई राजा उधा उधा सदानंदीचा उधा उधा. गडाच्या या गडावरती मावळे मोठे जमतय. शिरकाईच्या देवीचा तो गोंधळ हा घालतय. गोंधळ्याचा संबळ हा, गोंधळ्याचा संबळ हा गुबू गुबू वाजतोय. गोंधळ्याचा संबळ हा गुबू गुबू वाजतोय, गुबू गुबू वाजतोय. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय, बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय,
बग बग राजा माझा छत्रपती शोभतोय. सौराज्याचा धनी माझा सिंहासनी बसतोय. भाव फुलांची माला चरणावरी वाहतोय. त्रैलोक्याचा धनी माझा सिंहासनी बसतोय. भाव फुलांची माला चरणावरी वाहतोय. हा अजिंक्य शाहिरी तो, हा अजिंक्य शाहिरी तो, हा अजिंक्य शाहिरी तो. मुजरा बघा घालतोय, मुजरा बघा घालतोय. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. सौराज्याचा सोहळा रंगला ढोल तुतारी वाजतय. सौराज्याचा टोळा रंगला ढोल तुतारी वाजतय. ढोल तुतारी वाजतय. अरे बग बग, अरे बग, अरे बग 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 बग. अरे बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. बग 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 राजा माझा छत्रपती शोभतोय. छत्रपती शोभतोय. छत्रपती शोभतोय. वा दादा, खूपच मस्त. ऐकतच राहावं असं वाटतंय. दादा, डिजिटल माध्यमांमुळे शायरीला नवं व्यासपीठ मिळालंय असं तुम्हाला वाटतं का? हो, वाटतं ना. म्हणजे हे बघा, खरंच आता असं झालंय की मी नेहमी म्हणत असतो की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आत्ताचं एक उदाहरण सांगू का? आता मध्ये गॅस टंचाई झाली होती. हो हो हो. लोक चुलीवर आले होते. बरोबर आहे. आता डिझेल पेट्रोल पुरवठा कमी होता. तर त्याच्यामुळे आपले आता जे काही जनता आहे, म्हणजे तुम्ही डिजिटलवर बघा, कुणी सायकल चालवते, कोणी तर बैलगाड्यांच्या पोस्ट टाकल्या. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण परत आपल्या जुन्या परंपरेकडे आलो. मुळात काय, ही परंपरा लोप पावलीच नव्हती. पण ही गोष्ट करत असताना की आज रसिकांचा कल किंवा म्हणा किंवा जी जनता आहे ती सगळी मोबाईलवर आलेली आहे. लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत. मग शाहीर सुद्धा, लोककलावंत सुद्धा या क्षेत्राला डायव्हर्ट झाले. कारण की पहिले कसं असायचं की पहिले एखाद्या ठिकाणी कार्यक्रम लागायचा, सभागृहामध्ये असेल म्हणा किंवा बाहेर कुठल्याही आउटडोर ठिकाणी म्हणा, या ठिकाणी प्रेक्षकांचा कौल जास्त असायचा. पण आता काय झालं, हातात मोबाईल असल्यामुळे सगळ्याच गोष्टी उपलब्ध झाल्या ना. आणि मग शाहिरांनी सुद्धा त्यांना डायव्हर्ट केलं. कारण की आपला रसिक, आपला प्रेक्षक कुठे आहे, तो सगळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आणि मग त्याच्यामुळे जे काही आता यंगस्टर आहेत, मी ज्यांना यंगस्टर म्हणतो, जुने शाहीर काही प्रमाणात आले, पण यंगस्टर शाहीर सगळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की मी महाराष्ट्रातलं एकमेव शाहीर असेल, कारण की मी सर्च पण केलं होतं. माझी एकमेव शाहिराची फक्त वेबसाईट आहे, shahirajinkya.com म्हणून. म्हणजे इथंपर्यंत आम्ही काम केलं की प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मला, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, लिंक्डइन, या प्रत्येक ठिकाणी, ट्विटर ठिकाणी आमचे डिजिटल अकाउंट आहेत. का? कारण की आता आम्ही म्हणजे सुज्ञ झालोत की आपला ऑडियन्स आता हा सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला आलेला आहे. आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला सुद्धा हे जो आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, ज्या काही रिॲक्शन्स येत आहेत, त्या आमच्यासाठी ऊर्जात्मक आहेत. आणि त्या माध्यमातून मग आता आम्ही रील्स म्हणा, आमची गाणी म्हणा, आमचे विचार म्हणा, किंवा हे जे काही शिवविचाराचं जे काही काम आहे, तर हे आम्ही आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर टाकत असतो. आणि मग आमचं दोन्ही जे काही प्लॅटफॉर्म आहेत हे सक्सेस होतात. म्हणजे आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर पण काम करतोय आणि आम्ही लाईव्ह प्लॅटफॉर्मवर पण काम करतोय. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अजून असं झालं की ज्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो नव्हतो त्यापर्यंत पोहोचून ते लोक सुद्धा आमचा कार्यक्रम लाईव्ह ठेवतात. मग तिथे आम्हाला परत कार्यक्रम करण्याची संधी मिळते. मग परत अजून तिथून आमचं परत क्राऊड वाढतोय. मग हा फायदा आमचा डिजिटल क्राऊडमुळे झालाय. आणि नॉट ओनली फक्त महाराष्ट्रामध्ये, तर आम्ही भारतामध्ये सुद्धा कार्यक्रम केले. म्हणजे रिसेंटली आम्ही पंतप्रधान मोदीजींसमोर सुद्धा कार्यक्रम केला. खूपच छान. दिवाळीमध्ये. म्हणजे बँगलोर असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या ठिकाणी आम्ही शाहिरीचं प्रेझेंटेशन केलेले आहे. मग ही गोष्ट कशामुळे प्राप्त झाली, तर ही फक्त डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे. नक्कीच. दादा, छत्रपती संभाजीनगरच्या मातीने तुमच्या कलेला काय दिले असं तुम्हाला वाटतं? अरे बापरे, म्हणजे खरं तर मी नेहमी म्हणतो की छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि मराठवाड्याने या महाराष्ट्राला मराठी भाषा दिलेली आहे. त्याच्यामुळे तिचं नातं आणि ते परत तेच आहे की ते आईचं आणि जसं बाळाचं नातं असतं तसंच. आणि ह्या सगळ्या ऐतिहासिक म्हणा, संत पंत तंतांची भूमी राहिलेली ही भूमी. म्हणजे ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आपल्याच भूमीतलं आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जन्मगाव इथलंच आहे.
संत रामदास स्वामींचं गाव इथलंच आहे, हो छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळगाव इथलंच आहे. हो म्हणजे आणि जे इतिहास पराक्रम घडलेले आहेत ते इथंच घडलेले आहेत. हो हो मराठीची जन्मभूमी सुद्धा आपल्याच भागातली आहे. म्हणजे हा वैचारिक जो वारसा आहे हा ऑलरेडी आपल्या रक्तात येऊ, आणि त्यामुळे ह्या मातीनं खूप काही दिलंय. म्हणजे मला प्रसिद्धी दिली, नाव दिलं, कार्यकर्तृत्व दिलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसं दिली. की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार करत असताना माणसं कमवली. हो म्हणजे हा एक महाराजांचा गुणधर्म आम्ही आचरतो की आपण जीवनात काय असलो नसलो तरी चालेल, पण माणसं आपण कमवता आली असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे संभाजीनगर म्हणा, मराठवाडा म्हणा, महाराष्ट्र म्हणा, म्हणजे आज शाहीर म्हणून म्हणा की आज महाराष्ट्रात मला कुठेही गेलं तरी काही त्रास होत का, कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण हा आमच्याशी जोडला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे गमतीचा भाग म्हणून सांगतो, आम्हाला खाण्यापिण्यापासून राहण्यापासून कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्याचं कारण काय की हे एकमेव गोष्ट. आणि संभाजीनगरामध्ये जरी माझं कार्यकर्तृत्व होत असलं, माझी कर्मभूमी जरी असली, तर इथल्या लोकांनी मला जे काही सहकार्य दिलेलं आहे वेळोवेळी, आता जसं बघा ना, म्हणजे आज आपलं रेडिओ FM 91.2 देवगिरी वारसा लोकसंस्कृतीचा हा आपला जो परिवार आहे, याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईल आमचे प्रतापदादा. कारण की यांचा संबंध माझा आत्ता 1 वर्षाचा नाहीये, हा गेला 10-12 वर्षापासूनचा संबंध आहे. आणि माझ्या कलेला, माझ्या कार्यकर्तृत्वाला, म्हणजे मी इथे जो नवा शाहीर तयार करण्याचं काम करतो, मी इथे लोकसंस्कृतीची चळवळ रुजवण्याचा प्रयत्न करतोय, तर ह्या कार्याला इथल्या संभाजीनगरच्या सगळ्या लोकांनी म्हणा, सगळ्या मातब्बरांनी म्हणा किंवा सामान्य जनतेने म्हणा, मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ते माझ्यासाठी आई आहेत आणि मी त्यांचं लेकरू आहे. तर त्याच्यामुळे ती नाळ वेगळी नाहीच आहे. आणि माझ्या कार्यकर्तृत्वामध्ये भविष्यात पण अजून काय पुढे माझी जी वाटचाल होईल, यामध्ये विशेष वाटा मराठवाड्याचा, छत्रपती संभाजीनगरचा आवर्जून असेल म्हणजे असेल. नक्कीच दादा, आता जाता जाता जे तरुण शाहिरी म्हणजे त्यांना शिकायची आहे, अशा तरुणांना तुम्ही काय संदेश देताल? निश्चित, कारण की आज डिजिटल मीडियावर लोकसंस्कृतीचे खूप चांगले चांगले प्रयोग होत आहेत महाराष्ट्रभर, भारतभर, नवे तर जगात. तर आज युवक जो आहे हा लोकसंस्कृतीकडे वळत चाललेला आहे. आणि त्यांना मी आवर्जून हा एक फक्त सल्ला, कारण की मी खूप वयाने मोठा नाही की त्यांना मी ते हे सांगू शकतो, पण मी त्यांना शुभेच्छा देऊ शकतो, त्यांना सहकार्य करू शकतो की त्यांनी शाहीर क्षेत्रात या. कारण की हा आपल्या मातीतला विषय आहे, आणि शाहीर ही पदवीच तुम्हाला मिळणं ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि शाहिरीमुळे काय होईल तर एक म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात अभ्यास करत असाल, मी असं म्हणणार नाही की तुम्ही शिक्षण सोडून ही गोष्ट करा. तुमच्या शिक्षणासोबत, तुमच्या जॉब सोबत, तुमच्या काय कार्यकर्तृत्वासोबत ही एक गोष्ट तुम्ही कला म्हणून आत्मसात करा. आणि कला म्हणून आत्मसात केल्यानंतर साहजिकच याचं रूपांतर, ज्याला आपण म्हणतो ना की मी ह्या समाजातला एक भाग आहे, मी ह्या देशाचा एक भाग आहे, या मातीचा एक भाग आहे, आणि मला या मातीचं एक ऋण फेडावं लागतं. तर ते काम करण्यासाठी तुम्हाला शाहिरी एक प्रभावी माध्यम आहे. आणि मी आजचं लाईफस्टाईल प्रॅक्टिकली बोलताना हे पण सांगतो की आता हा झाला एक सामाजिक संदेश की बाबा आपल्याला हे सामाजिक काम करता येईल, लोकांपर्यंत पोहोचता येईल, आपली एक स्वतंत्र ओळख तयार करता येईल. पण ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक गोष्टीशिवाय परिपूर्ण होत नाही, याची मला चांगली जाणीव आहे. आणि म्हणून त्यांना मी हे पण सांगेल की या क्षेत्रामध्ये तुम्हाला अर्थार्जन सुद्धा करता येईल. खरं तर आता आजचा हा विषय जो आहे, हा विषय असं नाहीये की शाहिरी म्हणजे अर्थार्जन, शाहिरी म्हणजे हा व्यवसाय, शाहिरी म्हणजे हा पालखीचे भोईकरी आहेत. पण जर मला तुम्ही सांगा शाहीरच जगला नाही तर शाहीर काय करणार आहे? तर त्याच्यामुळे, आणि आजची नवी पिढी, तर आता या नव्या पिढीला तर हा विषय माहीतच नाहीये काहींना. आणि प्रत्येकाच्या आई वडिलांचं स्वप्न असतं की यार हा पायावर उभा राहिला पाहिजे, हा पोटा धंद्याला लागला पाहिजे, काम धंद्याला लागला पाहिजे. मग कधी कधी अशी मानसिकता होते, ह्या नुसतं काय शाहिरी चाललंय, तुझं डबतून तुला चाललंय, घेऊन चाललाय, आणि त्याच्यात तुला नुसताच फिरतोय हे करतोय. मग कालांतराने ती बंद पडण्यापेक्षा त्याला जर 2 पैसे जर त्याला मिळायला लागले तर तो तन मन धनाने ती शाहिरी स्वीकारेल, आणि त्याचा वसा, वारसा, त्याची परंपरा, आणि ते पुढे नेण्यासोबत ते प्रबोधन करत राहील, समाजाप्रती त्याचं देणं फेडत राहील. आणि म्हणून मला अशी ती विनंती वाटते की प्रत्येक युवकानं, युवतीनं सुद्धा, बरं का, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आता आमच्या संचामध्ये एक 4-5 युवती सुद्धा आहेत की त्यांनी खूप चांगल्या कामगिरी भूषवलेल्या आहेत. म्हणजे आमच्या संचातले एक शाहीर आहे, युवती आहे की तिच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम हिंदीतून पोवाडा सादर करणारी
महिला म्हणून हे भारत सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नाव नोंदवलं गेलेलं आहे. वा वा आणि तिचा जो हिंदी पोवाडा आहे तो भारत सरकारच्या डिजिटल लायब्ररीमध्ये सेव्ह आहे. वा खूपच छान. म्हणजे ही गोष्ट एक युवती करते, मुलगी करते, स्त्री करते. म्हणजे मला त्यांना पण आवाहन करायचं की तुम्ही या क्षेत्रात या. म्हणजे एखाद्या मुलीने तुम्ही विचार करा, हातात डव घेतला आणि ललकारी लावली म्हणजे तो काय वीरश्रीचा बाज दिसतो. तर ही सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही शाहिरी क्षेत्रात या. आणि हे खूप छान क्षेत्र आहे. याच्यामुळे आपल्या स्वकर्तृत्वाला, आपल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा चांगली चालना मिळण्याची संधी मिळते हो आणि त्यांना नक्कीच याच्यामध्ये यश आहे. नक्कीच नक्कीच. दादा, कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्या आवाजात शिवभक्तीने भारलेला एखादा छोटासा समारोपाचा पोवाडा किंवा गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आता मी आपल्यासमोर मुख्य शिवराज्याभिषेक गीत सादर करीत आहे की जे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक होत असतो त्या प्रसंगी हे शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी लिहिलेलं शिवराज्याभिषेक गीत सादर होत असतं. आणि मी आणि माझ्यासोबत महाराष्ट्रातले तमाम शाहीर हे गीत राजसदरेवर गात असतात. यात विशेष आनंदाची बाब म्हणजे हे शिवराज्याभिषेक गीत शिवराज्याभिषेक सोहळा यांची जी कमिटी आहे तर या कमिटीने आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याने हे राज्यगीत म्हणून तिथे घोषित केलेलं आहे. जेव्हा केव्हा शिवराज्याभिषेक हा होईल किंवा आजपर्यंत होतो आहे तर त्या शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगी हे गीत सादर केलं जातं. या गीताचं वैशिष्ट्य असं आहे की एक 8 कडव्यांचं हे गीत आहे आणि यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा कसा झाला असेल याच्यामध्ये महाराजांना जो जलाभिषेक झाला तो कुठल्या नद्यांचा झाला त्याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर पुरोहितांनी जो संस्कार घातला तो कसा झाला असेल त्याचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. शिवाय जो भगवा फडकला गेला किंवा जे न्याय तुला दर्शवली गेली तर हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मावळ्यांचा विषय, राजगादीचा विषय, सिंहासनाचा विषय हा सगळं या राज्याभिषेक गीतामध्ये आलेला आहे. यामध्ये एक प्रसंग खूप भावनिक आहे की महाराज राज्याभिषेकाची तयारी करून सिंहासनाकडे जायला निघतात आणि पायघड्यावरून चालत असताना महाराजांना वीरमरण आलेल्या मावळ्यांची आठवण येते की आज हे तानाजी म्हणा, बाजी म्हणा, हे सगळे मावळे इथे पाहिजे होते आणि ते असले असते तर आजचा सोहळा काही वेगळा आला असता. पण ही जबाबदारीची जाणीव म्हणून की आज यांच्या पराक्रमावर हे स्वराज्य उभा राहतं आहे आणि हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. तर 2 सेकंद म्हणा महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते पुसून परत महाराज त्यांना स्मरून राजसिंहासनाकडे जातात. तर असं एक वैशिष्ट्यपूर्ण हे गाणं की जे राजसदरेवर आजतागायत सादर होत आहे आणि हे सर्व शाहीर मंडळी त्यांच्या आवाजात गात असतात आणि आम्ही त्याला लीड करत असतो. तर हा आमच्यासाठी खूप मोठा बहुमान आहे आणि त्या शाहिरी परंपरेचा वारसदार म्हणून हे गीत मला गायला भेटतं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. आणि ते संपूर्ण गाणं वेळेअभावी आपल्यासमोर सादर करता येणार नाही पण त्याचे 2 कडवे मी आपल्यासमोर सादर करतोय. ऐकूयात शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी लिहिलेलं शिवराज्याभिषेक गीत. मध्ये विराजे राष्ट्रलाल अनभवती अष्टदिक्पाल मयूर मोहरा मोहरा उदळी मोहरला महिपाल. मध्ये विराजे राष्ट्रलाल अनभवती अष्टदिक्पाल मयूर मोहरा मोहरा उदळी मोहरला महिपाल. अरुण मदारी गुलाल उधळी सोहळा रंगविला सूर्याने भगवा फडकविला जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमीचा विश्वपुरुष वंदिला जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला. अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा अष्टदिशांना क्षितिजांवरती कडाडल्या तोफा. बिजली देई विश्वसलामी हिंद राज्य भूपा बिजली देई विश्वसलामी हिंद राज्य भूपा.
जनता अभिमुख स्वराज्य करता पृथ्वीत हा पहिला रायगडी छत्रपती झाला, रायगडी छत्रपती झाला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरत भूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरत भूमीचा विश्वपुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला. जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूपच छान दादा, खूपच मस्त. अजिंक्यजी, आज तुम्ही केवळ तुमचा प्रवास सांगितला नाही, तर शाहिरी ही केवळ कला नसून इतिहास जिवंत ठेवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे याची जाणीव करून दिलीत. रायगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात आपल्या शाहिरीने स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सुपुत्राचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. दादा, तुमच्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ देवगिरीकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. मनस्वी धन्यवाद. खरं तर आमचे बंधुहृदय मित्र प्रतापदादा यांचं मी विशेष धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज रेडिओ FM 91.2 देवगिरी वारसा लोकसंस्कृतीचा, खरं तर हे म्हणजे टॅगलाईनच त्यांची ती आहे की वारसा लोकसंस्कृतीचा. आणि हे लोकसंस्कृतीला संगोपन संवर्धन करण्याचं काम आपण आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि त्यामध्ये आम्हाला ही छोटीशी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. मित्रांनो, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत जिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात तिथे स्वराज्याची प्रेरणा कधी संपत नाही. मी आरजे रसिका घेते तुमचा निरोप. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.